समाचार अब तक, सत्य का साहस। आशा वर्कर्स को सम्मान मिले, उचित मानधन मिले, इस पहल को लेकर नागपुर जिला परिषद के स्वास्थ्य विभाग द्वारा नागपुर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें हजारों आशा सेविकाओं ने हिस्सा लिया। कार्यक्रम में पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख, कांग्रेस नेता सुनील केदार, सलील देशमुख भी प्रमुखता से उपस्थित थे। वहीं जिला परिषद की सभापति कुंदा राउत और अध्यक्षा मुक्ता कोकड्डे ने अपने विचार पत्रकारों से साझा करते हुए बताया कि आशा सेविकाओं को उचित मानधन के साथ सम्मान भी मिलना चाहिए। इस उद्देश्य से ये कार्यक्रम आयोजित किया गया है और ऐसा करने वाली एकमेव जिला परिषद नागपुर में है और ऐसा करने वाली पूरे महाराष्ट्र में एकमेव जिला परिषद नागपुर की है। जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना काळात ज्यांनी छान उत्तम पद्धतीने कार्य केलं असे आशा स्वयंसेविका गट, आशा गट प्रवर्तक यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्वतःच्या शेष फंडामधून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेलं आहे। निश्चितच ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा ह्या आशा सेविका आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान हा व्हायला पाहिजे। त्यामुळे एक जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषद आहे जिने पुढाकार घेऊन आशा स्वयंसेविकांचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे। पूर्ण जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्याच्या वतीनं या आरोग्य खात्याच्या सभापती कुंदाताई आहेत राऊत, त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं आशा वर्करचा अतिशय सुंदर कार्यक्रम जिल्हा परिषदने आयोजित केला। त्या आशा वर्करला बोलावून त्यांचा सन्मान करण्याचा, कारण की ज्या पद्धतीनं आशा वर्कर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेचं काम करतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रम आरोग्य खात्याने आयोजित केला। त्याबद्दल कुंदा राऊत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो।